चला विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 आपली जी PYQ सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आज दुसरा दिवस. आज आपण बघणार आहे मुंबई शहर पोलीस भरतीचा पेपर जो 2024ला झालेला होता. ठीक आहे, त्याचा आपण ॲनालिसिस घेणार आहे. सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न बघा. क्षणिक शब्दाचा विग्रह सांगा. संधीवरचा प्रश्न आहे. क्षणिक या शब्दाचा आपल्याला विग्रह सांगायचा आहे. क्षण अधिक एक, क्षण अधिक ऐक, क्षणै अधिक एक, क्षणै अधिक क. ठीक, तर याचं उत्तर आहे मित्रांनो क्षण अधिक एक. एक नंबरचा पर्याय क्षण अधिक एक. वृद्ध्यादेश. ठीक आहे, स्वरसंधीमधला वृद्ध्यादेश जो नियम आहे त्या नियमावर आधारित आहे. काय म्हणतो वृद्ध्यादेश माहिती असेल तुम्हाला. अ किंवा आच्या पुढे ए किंवा ऐ आला तर त्या दोघांबद्दल ऐ येतो. अ किंवा आच्या पुढे ओ किंवा औ आला तर त्या दोघांबद्दल औ येतो, असा तो नियम आहे. ठीक आहे, आणि मग इथे क्षण मधला अ आणि त्याच्या पुढे ए आला त्या दोघांचा ऐ होतो आणि तो ऐ न मध्ये मिसळतो नाही. क्षणैक म्हणजे हे जे दुसरं पहिल्या पदातील शेवटचा वर्ण जो असतो यामध्ये इथे काय होते, वृद्धी होते, वाढ होते. वृद्धी होते, वाढ होते. ठीक आहे, आणि म्हणून त्याला आपण वृद्ध्यादेश असं म्हणतो. ठीक, गो अधिक ईश्वर. आपल्याला काय करायचं आहे, इथे संधी विग्रह दिलेला आहे आणि या संधी विग्रहाचा ठीक आहे आपल्याला संधीचा शब्द कोणता आहे हे विचारलेलं आहे. गो अधिक ईश्वर. ठीक आहे, काय होणार गो अधिक ईश्वर. गवीश्वर, गवीश्वर, गोवेश्वर, गोश्वर. ठीक आहे, तर गो अधिक ईश्वर याचं होणार गवीश्वर. 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, हा जो नियम आहे हा अयादी आदेश स्वरसंधीचा आहे. कशाचा नियम आहे हा, अयादी आदेश स्वरसंधी. गो अधिक ईश्वर. ठीक आहे, नियम काय म्हणतो आपला, ए ऐ ओ औ यांच्या पुढे जर कोणताही विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे औ, ऐ, आय, औ, आव. ठीक आहे, असे आदेश येतात आणि संधी होतो. मग गो अधिक ईश्वर. ठीक आहे, तर इथे अ व येतो, अ व. मग तो अ ग मध्ये मिसळतो ग आणि त्या व मध्ये हा दीर्घ ई मिसळतो आणि त्या व ची वेलांटी दीर्घ होते. ठीक आहे, तर हे जे उदाहरण आहे गवीश्वर हे कशावरचं आहे, अयादी आदेश स्वरसंधी. अयादी आदेश स्वरसंधी. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा. मन अधिक अंतर, मनव अधिक अंतर, मनु अधिक अंतर, मन व अंतर. ठीक आहे, तर काय येणार नेमकं उत्तर, मन्वंतर. मन अधिक अंतर, मनव अधिक अंतर, मनु अधिक अंतर, मन व अंतर. ठीक आहे, यणादेशाचं उदाहरण आहे मित्रांनो. ठीक आहे, मनु अधिक अंतर 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. मनु अधिक अंतर. बघा एक संधी मी सोडूनच दाखवतो तुम्हाला की नेमकं संधी कसं लक्षात ठेवायचं. बघा मनु अधिक अंतर, मनु अधिक अंतर कसा होणार संधी. म पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे उ. ठीक आहे, रस्व उ आहे आणि अंतर मधला अ. उच्या पुढे अ आलेला आहे आणि उच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर या उचा व होतो. मग हे काय होणार, म हा न आहे, या उचा व झाला, हा अ आहे अनुस्वारासहित आणि हा तर. आता हा न मिसळतो व मध्ये, काय तयार होणार, हा म आहेच, न व मध्ये मिसळला, हा अ पण त्याच्यामध्ये मिसळला व मध्ये, मनवन
आणि हे तर आहेच, मन्वंतर. अशा प्रकारे तो संधी होतो. ठीक आहे. तर हा यणादेशाचा नियम आहे. इ ई, उ ऊ आणि ऋ यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्यांच्याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश येतात आणि संधी होतो. ठीक आहे. आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय उत्तर. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तसं तर बघितलं तर तुम्हाला समजते की इथे प्रत्येक शब्दामध्ये षटकोनाचा श आलेला आहे. काय आलेला आहे? षटकोनाचा श. आणि मग इथे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की विसर्ग संधीचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ओके. बघा, विसर्ग संधीचा नियम काय आहे? विसर्गाच्या मागे जर ई किंवा उ असेल आणि पुढे क ख प फ ही कठोर व्यंजनं जर आली तर त्या विसर्गाचा काय होत असतो? षटकोनाचा श होतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये दुर्जन हा शब्द बसत नाही, कारण हे दुर्जन जे आहे हे विसर्ग रकार संधीचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? दुर्जन विसर्ग रकार संधीचं. आपण दोन्ही उदाहरणं सोडून बघू. बघा, हे श वाला एक उदाहरण बघू आपण. उदाहरणार्थ निष्फळ, निही अधिक फळ, निही अधिक फळ. काय झालेलं आहे? इथे विसर्गाच्या मागे ई आहे. ठीक आहे. आणि पुढे फ आहे. विसर्गाच्या मागे ई किंवा उ पाहिजे आणि पुढे क ख प फ यापैकी एक कठोर व्यंजन पाहिजे. अशा वेळेला विसर्गाचा काय होतो? श. मग इथे विसर्गाच्या मागे ई आहे आणि पुढे फ आहे म्हणून विसर्गाचा श होणार. नि अधिक विसर्गाचा झाला श आणि हे फळ. आणि मग हा श मिसळतो फ मध्ये. कशामध्ये मिसळतो? फ मध्ये. आणि शब्द तयार होतो निष्फळ. असा हा नियम आहे. याच नियमामध्ये निष्कारण बसते, याच नियमामध्ये दुष्काळ बसते. कारण इथे विसर्गाच्या पुढे क येतो, इथे क येतो, इथे फ येतो. हे तर आपण बघितलं. दुर्जन मध्ये मात्र विसर्गाचा र होतो. दुर्जन मध्ये मात्र काय होते? विसर्गाचा र होतो. त्याला आपण विसर्ग रकार संधी असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? विसर्ग रकार संधी. विसर्गाच्या मागे अ अखेरीज अन्य स्वर असेल आणि पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन जर आलं तर विसर्गाचा र होतो. बघा, दुःख अधिक जन असा त्याचा विग्रह आहे. विसर्गाच्या मागे अ अखेरीज अन्य स्वर. इथे विसर्गाच्या मागे उ आहे आणि पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आलं तर इथे ज हे मृदू व्यंजन आहे. अशा वेळेला या विसर्गाचा काय होतो? र होतो. मग दुःख अधिक विसर्गाचा झाला र आणि हे जन आहे आणि हा र मिसळतो ज मध्ये आणि त्याचा काय होतो? रफार होतो, दुर्जन. अशा प्रकारे. आणि म्हणून हे आपलं काय आहे? उत्तर आहे. हे काय आपलं उत्तर आहे. ओके. तर हे जे उदाहरण आहे हे यणादेशाचं आहे, मन्वंतर. आणि हे जे आहे दुर्जन जे आपलं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे, हे विसर्ग संधीच आहे पण विसर्ग रकार संधी आहे आणि इथे मात्र विसर्गाचा श होतो. ठीक आहे. नेक्स्ट, खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. बघा, संधीचे उदाहरण ठीक आहे. या मुंबई शहराला मध्ये जो पेपर झालेला आहे ना, तर संधीवर जास्त प्रश्न आले. 4 ते 5 प्रश्न संधीवर आलेले आहेत. ठीक आहे. मग काही विद्यार्थी काय करतात की संधी बाबा नको, एवढा मोठं चॅप्टर किचकट आहे, नियम आहेत वगैरे वगैरे, आणि सोडून देतात. आणि चॅप्टर जर सोडून दिलं, तुम्ही स्किप केलं तर 5 मार्क्स गेले तर विषय संपला. तुम्ही होऊच शकत नाही पोलीस. आणि तेही मराठीतले 5 मार्क्स म्हटल्यानंतर संपलं. लक्षात आलंय का? त्यामुळे काहीही स्किप करायचं नाही. ठीक आहे. खालील पर्याय उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा. पूर्वरूप संधीमध्ये काय होते? पूर्वरूप संधी हा मराठी शब्दांचा संधी असतो. त्याचे 2 प्रकार असतात, पूर्वरूप आणि पररूप. पूर्वरूप संधीमध्ये पहिल्या पदाचं रूप कायम राहते आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण लोप पावत असतो. ठीक आहे. देवालय हे तर स्वर संधीचं उदाहरण आहे. देव अधिक आलय. चांगलेसे, ठीक आहे, हे मात्र पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. कसं? बघा, चांगलेसे, चांगले अधिक असे, चांगले अधिक असे. आता याच्यामध्ये काय होते? हा अ लोप पावतो आणि हा स इकडे येऊन मिळतो आणि चांगलेसे. म्हणजे या चांगलेसे शब्दामध्ये, ठीक आहे, चांगले या शब्दाचं रूप कायम आहे.
दुसऱ्या शब्दातील अ मात्र लोप पावला. पहिल्या शब्दाचं रूप कायम आहे आणि म्हणून याला पूर्वरूप संधी म्हणायचं. ठीक आहे. दिग्विजय, दिक अधिक विजय, हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. कच्या ऐवजी ग येतो. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. मनोरथ. ठीक आहे. मनः अधिक रथ, विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. मग हे विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे, हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे, हे स्वर संधीचं उदाहरण आहे आणि हे मात्र पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. नंतर मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? अगदी सिंपल. मानव नाही, माणूस नाही. मानव, माणूस ही सामान्य नाम आहेत. मनुष्यत्व हे मात्र काय आहे? भाववाचक नाम आहे. मानवी, ठीक आहे, हे विशेषण आहे. ठीक आहे. मानवी स्वभाव, ठीक आहे, मानवी हे विशेषण होणार. आणि मग मनुष्यत्व हे काय आपलं उत्तर आहे? मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाव. कारण इथे त्व प्रत्यय लागलेला आहे आणि मनुष्यत्व त्व प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे या भाववाचक नामाचं लिंग नपुंसक लिंग आहे. ठीक आहे. त्व, य, पण हे प्रत्यय लागून तयार झालेली भाववाचक नामं नपुंसक लिंगी असतात. ओके. चला नेक्स्ट. सौंदर्य हे कोणते नाम आहे? ठीक. बघा, पेपरमध्ये एखादं प्रकरण झालं की त्याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न आहेत. लक्षात आलंय का? काय येणार? सौंदर्य विशेष नाम नाहीये, सामान्य नाम नाहीये, सर्वनाम नाहीये, भाववाचक नाम आहे. ठीक आहे. नपुंसक लिंगी य प्रत्यय लागलेला आहे. सुंदर या विशेषणापासून सौंदर्य हे भाववाचक नाम तयार झालेलं आहे. ओके. मग तुम्हाला माहिती आहे की भाववाचक नामांना स्वतंत्र अस्तित्व नसते, ते अमूर्त असतात, त्यांना मूर्त स्वरूपात अस्तित्व नसते. ठीक आहे. आणि भाववाचक नामांचं अनेक वचन होत नाही. भाववाचक नामे ही नाम, विशेषण आणि धातूपासून बनतात. ठीक आहे. त्याचे 3 गट पण पडतात, बरोबर आहे ना? गुणदर्शक, स्थितीदर्शक, क्रियादर्शक वगैरे. ठीक आहे. खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता? बघा आता, पर्वत, विषय, बोका, हत्ती. आता 100% एकवचनी शब्द कोणता असेल? पर्वत जे आहे हे एकवचनी पण असू शकतो, अनेकवचनी पण असू शकतो. कारण पर्वत या शब्दाचं एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखंच आहे. एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखंच आहे, बरोबर आहे. आणि मग इथे लक्षात घ्यायचं की पर्वतचं अनेकवचन पर्वतच आहे, म्हणजे हा पर्वत एकवचनी आहे का अनेकवचनी आपल्याला सांगता येणार नाही, बरोबर आहे. विषय एक असला तरी विषय, अनेक असले तरी विषय. बोका, बोका मात्र ठीक आहे अनेकवचनी शब्द आहे की एकवचनी शब्द आहे? तर हा एकवचनी शब्द आहे, कारण बोका या शब्दाचं अनेकवचन बोके असा होतो. मग हा बोके अनेकवचनी आहे, हा बोका मात्र एकवचनी आहे. हत्ती एक असला तरी हत्ती, अनेक असले तरी हत्ती. लक्षात आलंय का? आणि म्हणून इथे लक्षात ठेवायचं की याचे अनेकवचन करून बघायचे. याचं एकवचनी अनेकवचनी रूप सारखेच आहेत, याचं मात्र अनेकवचनी रूप एकारांत होते. आणि म्हणून बोका हा एकवचनी आहे, बोके हे अनेकवचनी आहे. ओके. यस. लक्षात आलंय? चला नंतरचा प्रश्न बघूया. पुन्हा वचनावर प्रश्न. म्हणजे काय होतं बघा, एखाद्या वेळेला लक्षात घ्या की एखाद्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात, एखाद्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात. पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा. अनेकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आज्ञे, आज्ञा, आज्ञी, आज्ञाने. बघा, आज्ञे असं काही अनेकवचनी रूप नसते, आज्ञी पण नसते आणि आज्ञाने पण नसते. आज्ञा एक दिली तरी आज्ञा, अनेक दिली तरी आज्ञाच. आणि म्हणून इथे आज्ञा आपलं काय असेल? उत्तर असेल. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. वचनावर लगातार 3 प्रश्न. लक्षात आलंय का? म्हणजे याला पेपर सेट करणं म्हणत नाहीत ऍक्च्युअली, बरं का? ठीक आहे. आपल्या संधीवर 4 प्रश्न, वचनावर 3 प्रश्न लगातार आले. ठीक आहे. तर याला पेपर सेट करणं म्हणत, हे काढायचा म्हणून काढलेला पेपर आहे बघा. लक्षात आलंय का? तर असं कधी कधी होतंय आणि म्हणून आपण सर्व अँगलनी
तयार असलं पाहिजे, सर्व परफेक्ट आपला अभ्यास असला पाहिजे. चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदण्या, चंद, चांदणे, चांदणा. ठीक आहे, काय येणार सांगा बरं. नेमकं आन्सर काय येणार सांगता येईल का? चांदण्या, चंद, चांदणे आणि चांदणा. ठीक आहे, तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते येणार आहे चांदणी, अनेक वचन चांदण्या. वापरून बघायचं. वचन आणि लिंग ह्या ज्या गोष्टी आहेत, वचन आणि लिंग ह्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, ह्या जर एखाद्याचं तुम्हाला लक्षात आलं नाही तर त्याचा वापर करून बघायचं, उपयोग करून बघायचं, व्यवहारात आपण कसा वापरतो, तुम्हाला त्याचं उत्तर 100% मिळते. ओके, चला नेक्स्ट. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वचनावर आले, लिंगावरही 2 प्रश्न दिसतात. ठीक आहे, म्हणजे अगदी बेसिक शब्दाच्या जाती ज्या आहेत, ठीक आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत सर्व. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आपण. शाळा, घरटे, झाड, घरटी. बघा, असे काल्पनिक लिंग जेव्हा आपण ओळखत असतो किंवा आपल्याला ठरवायचे असतात, तेव्हा एकवचनी नामाच्या समोर तुम्हाला जे नाम दिलेलं आहे त्या एकवचनी नामाच्या समोर तो लागू होत असेल तर त्या नामाचं लिंग पुल्लिंग असते. ती लागू होत असेल सर्वनाम तर स्त्रीलिंग असते. आणि ते लागू होत असेल तर नपुंसक लिंगी असते. मग ती शाळा, ठीक आहे, स्त्रीलिंगी शब्द कोणता? ती शाळा म्हणतो आपण, आणि म्हणून हा शब्द स्त्रीलिंगी आहे. घरटे, ते घरटे म्हणतो, म्हणून हा नपुंसक लिंगी आहे. ते झाड म्हणतो आपण, एक जरी असलं तरी तो झाड म्हणत नाही, ते झाड नपुंसक लिंगी आहे. घरटी ऑलरेडी अनेक वचनी शब्द आहे, एकवचनी घरटे आहे, ठीक आहे, नपुंसक लिंगी आहे. ठीक, मग ती घरटी म्हणतो आपण, पण तो अनेक वचनी शब्दाला ती लागू होते. त्याचं एकवचन घरटे आहे, त्याला काय लागू होते? ते, म्हणजेच तो नपुंसक लिंगी आहे. ठीक आहे, विरुद्ध लिंग ओळखा. हंस, हंसा, हंसीन, हंसी यापैकी नाही. लक्ष द्या, हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे हंसी. ठीक आहे, हंसीन वगैरे नाही. हंसिनी ते पण नाही. हिंदी गाण्यामधली हंसिनी ते हिंदीमध्ये आहे. ठीक आहे, मराठीमध्ये हंस या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? हंसी. बरेच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. ठीक आहे, तरी याच्यामध्ये हंसिनी हा पर्याय नाही. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की ते हंसिनीच आहे. ठीक आहे, हिंदी गाणं ऐकून, तर ते त्याचं उत्तर जे आहे ते काय येणार आहे? हंसी. त्याचं उत्तर काय असणार आहे? हंसी. क्लिअर? नेक्स्ट. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. ठीक आहे, चौथा प्रश्न आहे लिंगावरचा. गायरान, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग, उभयलिंग. ठीक आहे, आता लक्ष द्या, हा सामासिक शब्द आहे. गायरान, गायीसाठी रान. गायरान याचा अर्थ काय होतो? गायीसाठी रान. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या की हा सामासिक शब्द जो आहे, या सामासिक शब्दाचं लिंग ठरवताना, सामासिक शब्दाचं लिंग ठरवताना, ठीक आहे, हे जे दुसरं पद असते, या दुसऱ्या पदाच्या लिंगावरून त्या संपूर्ण सामासिक शब्दाचं लिंग ठरत असते. मग आता रान या शब्दाचं लिंग आपल्याला ठरवायचं. तो रान, ती रान का ते रान, ते रान. म्हणजे रान हा शब्द नपुंसक लिंगी आहे, म्हणून गायरान हा शब्द सुद्धा नपुंसक लिंगी आहे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं? सामासिक शब्दामध्ये सामासिक शब्दाचं लिंग ठरवताना दुसऱ्या पदाचं जे लिंग असते त्या लिंगावरून त्या संपूर्ण सामासिक शब्दाचं लिंग ठरते. हा पुल्लिंगी असेल शब्द तर संपूर्ण शब्द पुल्लिंगी, हा दुसरा शब्द स्त्रीलिंगी असेल तर संपूर्ण शब्द स्त्रीलिंगी, आणि हा नपुंसक असेल तर संपूर्ण शब्द नपुंसक लिंगी. मग रान नपुंसक लिंगी, म्हणून गायरान हा शब्द सुद्धा नपुंसक लिंगी. दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्यूज होते बरं का. हे प्रश्न जे असतात हे डिसाइडिंग असतात, हे तुमचं मेरिट ठरवतात. बघा, मुलांना वाटतं मूळ शब्द पुस्तक आहे आणि पुस्तके म्हणजे त्याला ये प्रत्यय लागला. लक्षात घ्या, अनेक वचनी रूप आहे पुस्तके, त्यामुळे त्याला विभक्तीचा प्रत्यय नाही. ठीक आहे, म्हणजे आपण तू विभक्तीमध्ये तू या सर्वनामाचं विभक्ती काय घेतो? एक. ठीक आहे, प्रथमा विभक्ती, त्याला कुठलाही प्रत्यय नाही. आणि तुम्हीची काय घेतो? प्रथमाच घेतो. तुम्ही म्हणजे काही त्याला ई प्रत्यय लागला असं घेत नाही. ठीक आहे, म्हणजे एक वचनी आणि अनेक वचनी रूपाला जर कुठलाही प्रत्यय नसेल विभक्तीचा
तर त्याची विभक्ती प्रथमा असते. मग आता इथे पुस्तके हे अनेक वचनी रूप आहे, याला कुठलाही प्रत्यय नाही आणि याची विभक्ती प्रथमा. याची विभक्ती काय ना प्रथमा. नाहीतर काही जण ने एशी निशी ही तृतीया करतात ये म्हणून, ठीक आहे, चुकीचं आहे. लक्षात आलं का? जसं तू प्रथमा, तुम्ही पण प्रथमा, मी प्रथमा, आम्ही पण प्रथमा, तसं पुस्तक पुस्तके प्रथमाची विभक्ती आहे. हा, पुस्तकांना मग मात्र तिथे ना प्रत्यय लागतो. ठीक आहे. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. बघा, मॅक्झिमम प्रश्न शब्दाच्या जातीवर इथे आलेले आहेत. शब्दाच्या जाती, ठीक आहे. आणि शब्दाच्या जाती तसंही फार महत्वाचं प्रकरण आहे, कारण पुढच्या बऱ्याच गोष्टी ह्या त्या प्रकरणावरच आधारित असतात आणि त्या प्रकरणावरच डिपेंड असतात. म्हणजे त्या जर संकल्पना क्लिअर नसतील तर तुम्हाला त्या पुढच्या गोष्टी कळणार नाही. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता? आता सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जेव्हा आपण विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडतो, तर हा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्याच्या आधी त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपामध्ये जो बदल होतो, जो विकार होतो, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. आणि हा होणारा बदल सर्व नामासाठी सामान्य असतो, कॉमन असतो, म्हणूनच त्याला सामान्य रूप म्हणतात. मग आता बघा, झाड याचं सामान्य रूप होते. एखाद्या नामाचं सामान्य रूप करण्यासाठी त्याला तुम्हाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावावा लागत असतो. मग आता आपण इथे लावू झाड, ठीक आहे. मी काय करणार? झाडावर विभक्ती प्रत्यय लावला तर झाडा हे सामान्य रूप झालं. सिंह, सिंहाला ला प्रत्यय लावताना सिंहचं सिंहा झालं. फोटो, फोटोला, ठीक आहे. इथे मात्र फोटो या शब्दाचं रूप बदललं का? नाही. म्हणजे इथे सामान्य रूप झालं नाही. मग सामान्य रूप न होणारा शब्द कोणता आहे? फोटो. मुलगी, ठीक आहे. मुलींना सामान्य रूप होते, ठीक आहे. मुलगी, मुलींना, मुलगीला असं म्हणत नसतो आपण, बरोबर आहे ना. मग सामान्य रूप न होणारा ओकारांत जे आहेत ना, ओकारांत, या ओकारांत शब्दांचं, ठीक आहे, सामान्य रूप होत नाही. ठीक आहे. जसं फोटो आहे, बायको आहे, बायकोला, ठीक आहे. तर तिथे सुद्धा सामान्य रूप होत नाही. मग आपलं उत्तर काय? 3 नंबरचा पर्याय. नेक्स्ट, दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. उंदीर या शब्दाचं सामान्य रूप, उंदीर या शब्दाचं सामान्य रूप, ठीक. सामान्य रूप करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय करायचं. जो शब्द दिलेला आहे, जे नाम दिलेलं आहे, त्या नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावायचा आणि बघायचं काय बदल होतो. मग उंदीर या शब्दाला जर मी लावलं, उंदराला ला प्रत्यय लावला, उंदराने ने प्रत्यय लावला, मुळे पण लावलं चालेल, शब्दयोगी अव्यय उंदरामुळे. मग मी उंदराला असं याला लिहिलं तर काय झालं? उंदिराला नाही होणार, ते काय होणार? उंदराला. याचा जर मी याला ला प्रत्यय लावलं तर काय होणार? उंदराला, ठीक आहे. किंवा मग उंदराने, सामान्य रूप काय झालं? उंदरा. आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर. 2 नंबरचा पर्याय काय असेल? आपलं उत्तर असेल उंदराला, उंदराने, उंदरामुळे, ठीक आहे, उंदराकडून वगैरे. उंदरा हे त्याचं सामान्य रूप होते. ठीक आहे. नेक्स्ट, बघा, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपली बॅच जी आहे, ठीक आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. 130+ व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये मी रोज सध्या अपडेट व्हिडिओ टाकत आहे. म्हणजे हे व्हिडिओ बघताना तुम्हाला कुठलाही तुमचा टाइमपास होणार नाही. उगं कुठला तरी लाईव्ह बॅचमधला व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे आणि तो तुम्ही ऐकत बसले, बाकीच्या विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टी आहे, असं होणार नाही. प्युअर रेकॉर्डिंगसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहेत, ठीक आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तिथे ज्ञान मिळणार आहे, ठीक आहे. असे व्हिडिओ जे आहेत ते सध्या 60 व्हिडिओ ऑलरेडी आहेत, ठीक आहे. आणि रोजचे 2-2, 1-1, 2-2 व्हिडिओ त्याच्यामध्ये पडणार आहेत. पोलीस भरती जी आहे, ठीक आहे, त्याची फिजिकल होण्याच्या आत तुमचे संपूर्ण व्हिडिओ तिथे तयार झालेले असतील, ठीक आहे. आणि तुम्हाला या बॅच सोबत माझं जे ई बुक आहे समृद्ध मराठी व्याकरण, ते सुद्धा फ्री आहे. म्हणजे तुम्हाला ते ॲपमध्ये वाचता येईल, ठीक आहे. यासोबत माझ्या ज्या नोट्स आहेत हँड रिटन,
त्या सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये या बॅचमध्ये फ्री आहेत. ठीक आहे, 499 रुपये त्याची फीज आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल मराठीची बॅच घ्यायची असेल ती पण घेऊ शकता तुम्ही, किंवा मग अमोल पाटील सरांची जी संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे ती संपूर्ण जर बॅच घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही बॅच मिळणारच आहे. बरोबर आहे. पण ज्यांना संपूर्ण बॅच घ्यायची नाही ते फक्त मराठीची बॅच सुद्धा घेऊ शकतात, फक्त गणित बुद्धिमत्तेची सुद्धा अमोल पाटील सरांची घेऊ शकतात वगैरे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे जे ॲप आहे, ठीक आहे, ANP एज्युकेशन, ठीक, हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि बॅच परचेस करायची आहे. ठीक मित्रांनो, 100% तुम्हाला मराठीचा कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. ओके, चला तुमच्या मित्रांना सांगा आवर्जून. नंतरचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. ठीक आहे, एकदम सिंपल प्रश्न. बघा, नाम, सर्वनाम, लिंग, वचन, विभक्ती झालं आणि आता पुन्हा कुठे आली गाडी, क्रियापदावर. म्हणजे शब्दाच्या जातीवर जास्त जोर दिलेला आहे या पेपरमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे, तू त्या राजपुत्राला वर, इथे वर हा शब्द क्रियापद आहे. इथे वर याचा अर्थ, ठीक आहे, त्याच्यासोबत लग्न कर असा होतो आणि म्हणून हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार, वर. मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते. मुळात वर हा शब्द जो आहे हे अव्यय आहे. मग ते वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत असेल स्वतंत्रपणे येऊन तर ते क्रियाविशेषण अव्यय असते. एखाद्या नामाला जोडून आलं झाडावर तर मग ते शब्दयोगी अव्यय असते. इथे मात्र ते क्रिया दाखवते, वाक्याचा अर्थ पूर्ण करते आणि म्हणून ते काय आहे, क्रियापद आहे. मी जर म्हटलं वरमाय तर इथे वर विशेषण आहे. लक्षात आलंय का? मग इथे वर हे क्रियापद आहे. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा. माहिती आहे मित्रांनो तुम्हाला की तत्सम शब्द म्हणजे नेमका काय, जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आले, ॲज इट इज, ज्यांच्या रूपामध्ये काहीही बदल न होता ते कुठे आलेले आहेत, मराठीमध्ये आलेले आहेत. अशा संस्कृत मधून जसेच्या तसे जे मराठी शब्द आलेले आहेत त्यांना काय म्हणतो आपण, तत्सम. तत्सम याचा अर्थ होतो त्यासारखे. ठीक आहे, पिता, सासू, खुळा, रेडा. ठीक, लक्षात घ्या, याच्यामधलं पिता हा शब्द तत्सम आहे. माता, पिता, गुरु हे शब्द जे आहेत हे काय तत्सम शब्द आहेत. सासू हा स्वश्रू या संस्कृत शब्दापासून तयार झाला अपभ्रंश होऊन. ठीक आहे, खुळा हा प्युअर देशी शब्द आहे. ठीक आहे, रेडा प्युअर देशी शब्द आहे, प्युअर मराठी शब्द आहे. मग तत्सम शब्द कोणता आहे, पिता. माता, पिता, गुरु, ग्रंथ, बरोबर आहे, पूजा, हे सर्व शब्द जे आहेत हे काय तत्सम शब्द आहेत. शब्दसिद्धीवरचा तो प्रश्न आहे. त्याने चांगला अभ्यास केला, या वाक्यातील कर्म ओळखा. त्याने चांगला अभ्यास केला. करणारा तो, करता आहे त्याने. क्रिया कोणावर होते, अभ्यास. अभ्यास हे कर्म आहे, अभ्यास हे काय कर्म, आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार, अभ्यास. ठीक आहे, सकर्मक क्रियापद आहे. अभ्यास शब्द जर काढून टाकला तर विधान अपूर्ण राहते. ठीक आहे, त्याने चांगला केला, काय केला, तर अभ्यास हे काय कर्म आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल, 2 नंबरचा पर्याय. एकदम सिंपल. शुद्ध शब्द कोणता. मी वारंवार सांगतो की पोलीस भरतीला हे शुद्ध शब्द जे आहेत, बरेचसे वाक्प्रचार आहेत, बऱ्याचशा म्हणी अशा आहेत की त्या पुन्हा 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 विचारतात. त्यापैकीच हा एक शब्द आहे. ठीक, पारितोषिक. ठीक, कोणता शब्द शुद्ध आहे, पारितोषिक. पारितोषिक, पारितोषिक, पारितोषिक. याच्यामधला 1 नंबरचा शब्द जो आहे तो शुद्ध आहे. दोन्ही वेलांट्या पारितोषिक या शब्दामधल्या रस्व आहेत. ठीक आहे, आणि अर्थातच ठीक पहिला पर्याय काय असेल, आपलं उत्तर असेल. आता इथे बघा सर, हे कसं लक्षात ठेवायचं, याला काही पर्याय नाही बघा. तसं आपले डोळेच सांगतात की पारितोषिक, लगेच दिसायलाच समजतं की इथे गडबड आहे. इथे तर लगेच गडबड आहे असं लक्षात येते आपल्या. लक्षात आलंय का? तर सर्वच ठिकाणी तुम्हाला शुद्ध लेखनाचे नियम इथे लावता येणार नाही. काही शब्द जे असे असतात की ते वाचले की आपले डोळेच सांगतात हे चुकीचं आहे. बरोबर आहे, उच्चारावरही बऱ्याच गोष्टी असतात. ठीक आहे, सर्वच गोष्टी नियमामध्ये इथे बसवता येत नाही. मग हे शब्द तुम्ही लिहिलेले असतील, वाचलेले असतील, किंवा हा शब्द शोधताना लक्षात केलं की दोन्ही वेलांट्या रस्व आहेत, असं काहीतरी लक्षात ठेवलं की तुमच्या ते लक्षात राहतात.
सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. सौम्य म्हणजे ज्याची तीव्रता कमी आहे. ठीक आहे, त्याला आपण सौम्य म्हणतो. प्रगती येणार नाही, सरळ येणार नाही, तेजस्वी येणार नाही, तीव्र. सौम्य याच्या विरुद्धार्थी शब्द तीव्र. ज्याची इंटेन्सिटी जास्त आहे त्याला तीव्र म्हणतो आपण, आणि ज्याची इंटेन्सिटी कमी आहे त्याला काय म्हणतो आपण? सौम्य. ठीक आहे. नेहमीच्या वापरामधला शब्द आहे. ठीक आहे मित्रांनो, हे माझं पुस्तक आहे समृद्ध मराठी व्याकरण. 100% मला माहिती आहे की तुम्ही इतर पुस्तकं वाचून तुमचा अभ्यास झालेला आहे, इतर पुस्तकं तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, परंतु हे पुस्तक सुद्धा तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जे 2-4 मार्क्स कमी पडतात, तुमच्या ज्या काही संकल्पना क्लिअर झालेल्या नाही आहेत, 100% या पुस्तकातून ते क्लिअर होणार. एवढ्या सोप्या साध्या सिंपल भाषेमध्ये ते पुस्तक आहे आणि संपूर्ण सिलेबस कव्हर त्याच्यामध्ये होते. भरपूर शब्दसंग्रह त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, आणि हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर काय करायचं, मला पुस्तक हवे अशा प्रकारचा एक मेसेज, ठीक आहे, तुम्ही मला या नंबरवर टाकायचा आहे. 9850503128 9850503128 या नंबरवर जर तुम्ही मेसेज केला पुस्तक हवे, तर तुम्हाला हे पुस्तक, ठीक आहे, 280 रुपयामध्ये घरपोच मिळेल. ॲक्च्युअल त्याची किंमत आहे 450 रुपये. ठीक आहे, परंतु ठीक आहे, आपण काय केलेलं आहे, 50% डिस्काउंट 225 प्लस वरचा जो खर्च आहे तो पोस्टल चार्जेस म्हणून तुम्हाला 3 दिवसामध्ये पुस्तक महाराष्ट्रात कुठेही, ठीक आहे, तुम्हाला घरपोच सुस्थितीमध्ये मिळेल. ओके, चला आपल्या मित्रांना अवश्य सांगा. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, पोलीस भरती असेल, कुठलीही सरळ सेवा असेल, तुमची न्यायालयाची असेल, ठीक आहे, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, आवश्यक वाचायलाच हवं. ओके, चला नेक्स्ट. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? सांगा, मराठी भाषा गौरव दिन केव्हा असतो? माहिती आहे तुम्हाला? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? 1 मे, 27 फेब्रुवारी, 17 सप्टेंबर, 4 जानेवारी. ठीक आहे. कुसुमाग्रज. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? बघा, लक्ष द्या, मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती ह्या 4ही अभिजात भाषा आहेत मित्रांनो. आता पण हा पेपर 24 मध्ये झालेला आहे, जुलै ऑगस्ट, आणि यामधली बंगाली जी आहे ना, या बंगालीला अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो 3 ऑक्टोबर 2024 ला मिळाला. बरोबर आहे, म्हणजे तेव्हा उत्तर बंगाली होतं, पण आता मात्र हे उत्तर देता येणार नाही. आता या 4ही भाषा काय आहेत? अभिजात भाषा आहेत. कारण 3 ऑक्टोबर 2024 ला आपल्या केंद्र शासनाने 5 भाषांना, ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी, प्राकृत, पाली, बंगाली आणि आसामी. तर ही बंगाली आता काय झालेली आहे? अभिजात भाषा झालेली आहे. आणि एकूण अभिजात भाषांची संख्या 11 आहे. ठीक आहे, आणि त्या कोणत्या आहेत हे पण मी आपल्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. हलाहल या शब्दाचा अर्थ काय? हलाहल. ठीक आहे, समुद्र मंथन झालं, त्यातून हलाहल, आणि ते शंकराने प्राशन केलं, त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. ठीक आहे, अशी कथा, पौराणिक कथा आपल्याकडे आहे. तर हलाहल याचा अर्थ आहे विष. हलाहल याचा अर्थ काय? विष. ठीक आहे, अमृत नाही, हाल पण नाही आणि नांगर पण नाही. तर हलाहल म्हणजे काय? विष. खालील अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. रामबाण. रामबाण माहिती आहे तुम्हाला, आपण म्हणतो ना रामबाण इलाज, रामबाण उपाय. ठीक आहे, रामबाण याचा अर्थ काय होतो? अचूक. ठीक आहे, अचूक आणि गुणकारी, त्याला काय म्हणायचं? रामबाण. ठीक, मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी बिडवे सरांचं समृद्ध मराठी व्याकरण हा रामबाण उपाय आहे. ठीक आहे, अचूक आणि गुणकारी. ओके, तर लक्षात आहे तुम्हाला की अलंकारिक शब्द आहे. नेक्स्ट झाले. बघा,
या मुंबईचा जो पेपर आपण बघितला, या पेपरमध्ये ठीक आहे, तुम्हाला कुठेही प्रयोगावर प्रश्न आलेला नाही, कुठेही समासावर प्रश्न आले नाही. मॅक्झिमम प्रश्न ठीक आहे, वर्णमाला, संधी आणि शब्दाच्या जाती आणि शब्दसंग्रह तर असतेच. इथे वाक्प्रचारही नाहीत, म्हणी पण नाहीत. एक दोन विरुद्धार्थी शब्द विचारले, संपलं. म्हणजे कुठल्या भागावर प्रश्न येतील हे काही निश्चित नसते स्पर्धा परीक्षेमध्ये. हे लक्षात ठेवायचं आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया.